हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी. आज आपण 2018ची प्रश्नपत्रिका बघणार आहोत. खरं तर 2019पर्यंतच्याच प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण मी या सिरीजमध्ये सादर करणार होते, परंतु आपल्यातल्या अनेकांच्या विनंतींवरून पुढील प्रश्नपत्रिकांचं देखील विश्लेषण करावं म्हणून मग आज 2018पासून आपण पुन्हा सुरुवात करत आहोत. 2018च्या अगोदर सेट परीक्षेत एकूण 60 बहुविकल्पीय प्रश्न असत आणि त्यापैकी 50 प्रश्न सोडवणं बंधनकारक होतं. तर आता पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया. प्रश्न पहिला, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आणि पर्याय आहेत: ए, अध्यापन ही आश्रयी प्रक्रिया आहे. पर्याय बी, अध्यापन ही स्वाश्रयी प्रक्रिया आहे. पर्याय सी, अध्यापनाचे फलित अध्ययन असले पाहिजे. की पर्याय डी, अध्ययन अध्यापनावर अवलंबून असते. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, अध्यापन ही आश्रयी प्रक्रिया आहे. अध्यापकाने अध्यापन केले की अध्यापन प्रक्रिया पूर्ण झाली असे होत नाही. अध्यापनासाठी इतर घटक देखील कारणीभूत असतात. दुसरा प्रश्न, अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये डॅश फार महत्त्वाचे असते. पर्याय ए, शालेय वातावरण. बी, पायाभूत सुविधा. सी, पूर्वज्ञान. की डी, शिक्षकाचे व्यक्तिमत्व. वरील सर्व पर्याय अध्ययन प्रक्रियेत आवश्यक असतात, परंतु प्राधान्यक्रमाचा विचार करता पूर्वज्ञानाची आवश्यकता सर्वाधिक असते. पूर्वज्ञानावरच अध्ययनाची प्रभावीता अवलंबून असते. अक्षर ओळख नसलेल्या एखाद्या विद्यार्थ्याला वाक्यवाचन शिकवले असता ते सफल होणे कदापि संभव नाही. म्हणून पर्याय सी, पूर्वज्ञान हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न तिसरा, परिणामकारक अध्यापन हे डॅशचे फलित असते. ए, वर्गशिस्त. बी, विद्यार्थ्यांचा वक्तशीरपणा. सी, शिक्षकाने वापरलेले संदर्भ. की डी, सुस्पष्ट संज्ञापन. सुस्पष्ट संज्ञापनामुळे अध्यापकाने अध्यापन केलेला घटक अध्ययनार्थ्यापर्यंत पोहोचून अध्यापकाला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकतो आणि अध्यापनाची परिणामकारकता वाढते. म्हणून पर्याय डी, सुस्पष्ट संज्ञापन हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. परिणामकारक शिक्षक डॅश. ए, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची मुभा देतो. बी, पाठ्यक्रम वेळेत पूर्ण करतो. सी, वैविध्यपूर्ण अध्ययन अनुभव पुरवतो. की डी, गैरहजर विद्यार्थ्यांना सर्व काही समजावून सांगतो. अध्ययन अनुभवात विविधता असेल तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास संभव होतो. शिक्षकाची शिकवण्याची परिणामकारकता वाढवण्यासाठी त्याने स्वतःच्या कौशल्यांचा वापर करून विविध अनुभव विद्यार्थ्यांना पुरवावेत. पर्याय सी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. पाचवा प्रश्न, डॅश हे चांगल्या शैक्षणिक साधनाचे वैशिष्ट्य नाही. आणि पर्याय आहेत: ते खूप लहान असावे. बी, ते सर्व दृष्टीने अचूक असावे. सी, ते सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता यावे. की डी, ते अद्ययावत असावे. चांगले शैक्षणिक साधन लहान असणे आवश्यक नाही, परंतु ते अचूक, वाहनक्षम व अद्ययावत असणे गरजेचे असते. म्हणून पर्याय ए ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. सहावा प्रश्न, जर तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या विषयाच्या अध्ययनाशी संबंधित अडचणी असतील तर उत्तम उपाय डॅश हा होय. आणि पर्याय आहेत: ए, गृहपाठ वाढवणे. बी, पर्यवेक्षित अभ्यास. सी, निदानात्मक अभ्यास. की डी, वारंवार मूल्यांकन. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, निदानात्मक अभ्यास. प्रत्येक विद्यार्थी भिन्न असून त्याची शैक्षणिक अडचणी भिन्न असू शकतात. यावर विश्वास ठेवून विद्यार्थ्यांच्या अध्ययनाशी संबंधित अडचणी वेळोवेळी सोडवण्यासाठी निदानात्मक अभ्यास उपयुक्त ठरतो. प्रश्न क्रमांक 7, डॅश. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष व्यक्तिगतरित्या दिले जाईल. हा वाक्यांश डॅशचे उदाहरण आहे. ए, संक्षिप्तता. बी, परिवलित शैली. सी, शब्दावडंबर. की डी, समानार्थकता. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, समानार्थकता. एकाच वाक्यात एकच बाब सांगण्यासाठी एकापेक्षा अधिक समानार्थक शब्दांचा वापर करणे म्हणजे समानार्थकता होय. येथे वैयक्तिक आणि व्यक्तिगतरित्या ह्या दोन्ही समानार्थक शब्दांचा उपयोग केलेला आहे. म्हणून पर्याय डी, समानार्थकता हे याचे अचूक उत्तर आहे. आठवा प्रश्न, सुलिखित डॅश संभाव्य वाचकांना आकृष्ट करेल व त्याचबरोबर संशोधन अहवालांची संगणकीय आधारसामग्री सुलभतेने तयार करायला उपयोगी होईल. आणि पर्याय आहेत: ए, शीर्षक. बी, संक्षेप. सी, सारांश. की डी, गोषवारा. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, शीर्षक. सुलिखित शीर्षक शक्य तेवढ्या कमी शब्दात संपूर्ण पुस्तक व संशोधन लेखाचा आशय स्पष्ट करून संभाव्य वाचकांना आकृष्ट करेल व संशोधन अहवालाची संगणकीय आधारसामग्री सुलभतेने करायला उपयोगी होईल. प्रश्न क्रमांक 9, जो प्रस्ताव तात्पुरत्या स्वरूपात पुढील संशोधनासाठी आरंभबिंदू म्हणून वापरता येतो त्यास डॅश असे म्हणतात. आणि पर्याय आहेत: ए, गृहीतक. बी, सिद्धांत. सी, प्रतिरूप. की डी, तत्व. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, गृहीतक. संशोधन समस्येचे पूर्वानुभव विधानाच्या स्वरूपात मांडल्यामुळे संशोधकाला आपले लक्ष काही निश्चित आणि आवश्यक तथ्यांवर केंद्रित करता येते. तसंच संशोधनाला दिशा देखील मिळते. गृहीतकामुळे संशोधनाला दिशा मिळते. 10वा प्रश्न, आकडे बिनचूकपणे दर्शवण्यासाठी डॅशचा वापर होतो. आणि पर्याय आहेत: ए, वृत्ताकार चित्र. बी, कोष्टक. सी, दंडिका आकृती. की डी, बिंदू आलेख. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. वरील सर्व पर्यायातून जरी सांख्यिकी माहितीचे प्रदर्शन केले जाते, परंतु कोष्टकाच्या सहाय्याने दिलेली माहिती बिनचूक, तंतोतंत आणि आकलन सुलभ असते.
11वा प्रश्न, एखाद्या विस्तृत शास्त्रीय विषयाच्या बाबतीत खालीलपैकी माहितीचा अत्याधुनिक व विश्वसनीय स्रोत कोणता असेल? ए. संशोधनपत्र, बी. संदर्भ ग्रंथ सूची, सी. समालोचन लेख की डी. नूतन प्रकाशित क्रमिक पुस्तक. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. समालोचन लेख. समालोचन लेखात नवीन शास्त्रीय माहितीबाबत उहापोह केलेला असतो, त्याचे फायदे तोटे दिलेले असतात, तसेच संदर्भ व पुरावे देऊन वस्तुस्थितीचा स्वीकार केलेला असतो व खंडन केलेले असते. 12वा प्रश्न, एखाद्या नियतकालिकाचे संशोधकांसाठी सर्वंकष महत्त्व दर्शवणारा सर्वोत्तम सूचक म्हणजे डॅश होय. आणि पर्याय आहेत ए. गारफील्ड भागफल, बी. प्रभाव निर्देशांक, सी. आयगेन गुणक की डी. जी सूचकांक. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. आयगेन गुणक. एखाद्या नियतकालिकाचे संशोधकांसाठी सर्वंकष महत्त्व दर्शवणारा सर्वोत्तम सूचक म्हणजे आयगेन गुणक होय. गारफील्ड फॅक्टर नियतकालिकांच्या सुयोग्य सायंटोमेट्रिक मापनासाठी आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध नियतकालिकांच्या मापनासाठी उपयुक्त असतो. प्रभाव निर्देशांक शैक्षणिक नियतकालिकातील लेखांची सरासरी संख्या दर्शवतो, तर जी सूचकांक संशोधक व संशोधन विद्यार्थ्यांची प्रभावीता व उत्पादकता मापण्याचा प्रयत्न याच्यात केला जातो. प्रश्न क्रमांक 13 ते 18 हे उतार्यावर आधारित प्रश्नांचे आहेत. प्रश्न क्रमांक 19 आपण बघूया. भारतीय चित्रपटाच्या संदर्भात CBFC चा योग्य अध्यक्षर विस्तार कोणता? आणि पर्याय आहेत ए. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन, बी. सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म कंटेंट, पर्याय सी. सेंट्रल बोर्ड फॉर फिल्म सेन्सॉरशिप की पर्याय डी. सेंट्रल बोर्ड फॉर फिल्म क्लासिफिकेशन. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन. CBFC ही माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत असलेली संस्था आहे. सिनेमॅटोग्राफ कायदा 1952 अंतर्गत जारी केलेल्या तरतुदीनुसार चित्रपटांच्या सार्वजनिक प्रदर्शनावर नियंत्रण ठेवते. भारतातील चित्रपटांचे सार्वजनिक प्रदर्शन या संस्थेने प्रमाणित केल्यावरच होऊ शकते. आणि सध्याचे अध्यक्ष आहेत प्रसन्न जोशी. प्रश्न क्रमांक 20, वृत्तपत्रांच्या संदर्भात पेज 3 बातम्या या संज्ञेचा अर्थ काय? आणि पर्याय आहेत ई. राजकारण व समाजासंबंधीच्या ठोस व घटनाकेंद्री बातम्या ज्या वृत्तपत्रांच्या 3ऱ्या पानावर छापल्या जातात. पर्याय बी. वलयांकित व्यक्ती वा तारेतारकांच्या सार्वजनिक व वैयक्तिक आयुष्याशी संबंधित हलक्या रंजनप्रद बातम्या. पर्याय सी. बलात्कार, खून व अन्य गुन्हेगारीविषयक बातम्या ज्या वृत्तपत्रांच्या 3ऱ्या पानावर छापल्या जातात. की पर्याय डी. भ्रष्टाचाराशी संबंधित शोधक व विश्लेषणात्मक बातम्या ज्या वृत्तपत्राच्या 3ऱ्या पानावर छापल्या जातात. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. वलयांकित बातम्या व तारेतारकांच्या सार्वजनिक व वैयक्तिक आयुष्याशी संबंधित हलक्या रंजनप्रद बातम्या. याविषयी बॉलिवूडचा एक मूवी देखील आहे आणि तो संपूर्णपणे पेज 3 या मला वाटतं नाव देखील त्याचं पेज 3 हेच आहे आणि या विषयालाच वाहिलेला असा तो मूवी आहे. त्यावरून आपण हे लक्षात ठेवू शकतो. प्रश्न क्रमांक 21, संगणकाद्वारे लिखित टंकित मजकुराच्या संदर्भात पुढील निशब्द चिन्ह संचातील वेगळा घटक ओळखा. आणि पर्याय आहेत ए. ठळक बोल्ड, बी. भावचिन्ह इमोटिकॉन, सी. तिरपे अक्षर इटॅलिक किंवा आयटॅलिक आणि पर्याय डी. अधोरेखित अंडरलाईन. याच्यातील पर्याय बी. भावचिन्ह इमोटिकॉन हे या प्रश्नाचे उत्तर आहे. इतर सर्व पर्याय जे आहेत ते लिखित मजकुरावर प्रक्रिया करण्याच्या संदर्भातील आहेत, तर इमोटिकॉन्स किंवा संकेत हे ॲड करावे लागतात. प्रश्न क्रमांक 22, जाहिरातदाराच्या दृष्टिकोनातून जाहिरात एक यशस्वी संज्ञापन होण्याचा सर्वोच्च निकष कोणता? आणि पर्याय आहेत ए. मोठ्या सर्वसाधारण जनसमूहाला ती जाहिरात लक्षात राहिली, बी. लक्ष्यगटाने ती जाहिरात स्वीकारली व आत्मसात केली, पर्याय सी. मोठ्या सर्वसाधारण जनसमूहाला ती जाहिरात सौंदर्यशास्त्रीयदृष्ट्या आवडली, की पर्याय डी. लक्ष्यगटाने त्या जाहिरातीवर चर्चा केली. जाहिरातीचा मुख्य उद्देश उत्पादनाची विक्री हा असतो, त्यामुळे लक्ष्यगटाने जाहिरात स्वीकारून आत्मसात केली म्हणजे उद्देश सफल झाला असं होतं. म्हणून पर्याय बी. लक्ष्यगटाने ती जाहिरात स्वीकारली व आत्मसात केली हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 23, ज्ञान हे मुख्यत्वे विद्यार्थ्यांच्या अन्वयार्थ काढण्याच्या क्षमतेत दडलेले असते असे मानणारे शिक्षक पुढीलपैकी कशावर जास्त भर देतील? आणि पर्याय आहेत ए. प्रभावी व्याख्यान देण्यावर, बी. माहिती संप्रेषित करण्यावर, सी. सादरीकरणावर की डी. चर्चा व अर्थात्मक वाटाघाटीवर. ज्ञान ही केवळ माहिती असून ती एकाकडून दुसरीकडे प्रक्षेपित केली जाते असे मानणारे शिक्षक व्याख्यानावर, माहिती संप्रेषित करण्यावर व सादरीकरणावर भर देतील. पण ज्ञान दिले जात नाही, विद्यार्थी स्वतःहून ते ज्ञान शोधून काढतो असं मानणारे जे शिक्षक आहेत ते चर्चा व अर्थात्मक वाटाघाटीवर भर देतील. पर्याय डी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, डेनिस मॅकवेल संज्ञापनाची व्याख्या पुढीलप्रमाणे करतात. संज्ञापन ही सहभागी घटकांमधील सामायिकता वाढवणारी प्रक्रिया आहे, पण मुळात ती प्रक्रिया घडून येण्यासाठी सामायिकतेचे घटक आवश्यक असतात. या व्याख्येच्या आधारे खालीलपैकी कोणते अनुमान तार्किकपणे वैधपणे निघू शकत नाहीत?
संज्ञापन हे विविध पातळ्यांवरील संस्कृतीवर आधारलेले असते. पर्याय बी, संज्ञापनामध्ये प्रेषक हा अधिक महत्त्वाचा असतो. पर्याय सी, संज्ञापनामुळे प्रेषक व ग्राहक अशा दोघांमध्येही बदल घडतो. की पर्याय डी, संज्ञापन एक सामायिक चिन्हांकित आवरण निर्माण करतो. या व्याख्येनुसार संज्ञापनामध्ये प्रेषक हा अधिक महत्त्वाचा असतो हा निष्कर्ष निघूच शकत नाही, म्हणून पर्याय बी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 25. दिलेल्या एफ या एकास एक किंवा एकास अनेक संगत 1, 2, 3 पासून 50 पर्यंत पासून स्वतःकडे अशी आहे की जर एम एन एक्स आणि एम हा एन पेक्षा लहान किंवा त्याच्या बरोबर असेल तर एफ एम बरोबर एफ एन हा त्याच्यापेक्षा लहान किंवा बरोबर. पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे ते सांगा. आणि पर्याय आहेत ए, एक एम एक्स तरी असा असतो की एफ एम बरोबर एम. आणि पर्याय बी आहे प्रत्येक एम एक्ससाठी एफ एम बरोबर एम वजा 1 असू शकतो. पर्याय सी, प्रत्येक एम एक्ससाठी एफ एम बरोबर एम प्लस 1 असू शकतो. की पर्याय डी, प्रत्येक समसंख्या एम एक्ससाठी एफ एम बरोबर 1/2 एम असलाच पाहिजे. याच्यात आपल्याला दिलेल्यानुसार आपण पर्यायांची सत्यता तपासू. यामध्ये पर्याय 1, जर एम एक्स आहे जे एफ एम बरोबर एम आहे हे विधान सत्य आहे, कारण एम बरोबर 1 साठी एफ एम बरोबर एम एफ एक बरोबर 1 आहे, म्हणून हे विधान सत्य आहे. पर्याय बी, प्रत्येक एम एक्ससाठी एफ एम बरोबर एम वजा 1 असू शकतो हे विधान असत्य आहे, कारण एम बरोबर 2 साठी एफ एम बरोबर एम वजा 1 म्हणजे एफ 2 बरोबर 1 आहे, परंतु हे शक्य नाही, म्हणून हे विधान असत्य आहे. पर्याय 3, प्रत्येक एम एक्ससाठी एफ एम बरोबर एम मध्ये 1 असू शकतो हे विधान देखील वरीलप्रमाणेच असत्य आहे. पर्याय 4, प्रत्येक समसंख्या एम एक्ससाठी एफ एम बरोबर 1/2 एम असलाच पाहिजे हे विधान असत्य आहे, कारण या ठिकाणी एफ एम हा एमपेक्षा लहान आहे किंवा एफ एम हा एमपेक्षा लहान आहे, परंतु त्यावरून एफ एम बरोबर 1/2 एम असेलच अशी खात्री देता येत नाही. लहान आहे परंतु एक्झॅक्ट 1/2 असेल याची खात्री देता येत नाही, म्हणून हे विधान देखील असत्य आहे. आणि म्हणून पर्याय ए हे केवळ सत्य विधान आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय ए. प्रश्न क्रमांक 26. एक्स आणि वाय अक्षरापासून बनलेल्या शब्दापासून नवीन शब्द जुन्या एक्सच्या ऐवजी वाय ठेवून व जुन्या वाय ऐवजी एक्स वाय ठेवून तयार केला जातो. उदाहरणार्थ, वाय एक्स वाय यातून एक्स वाय वाय एक्स वाय मिळतो. जर सुरुवातीस एक अक्षरी शब्द W0 बरोबर एक्स असेल तर नवीन शब्द मालिका W1 बरोबर वाय, W2 बरोबर एक्स वाय, W3 बरोबर वाय एक्स वाय वगैरे मिळते. WN+1 हा WN पासून दिलेल्या नियमानुसार तयार केला जातो. जर L बरोबर W10 मधील एक्सची संख्या व M बरोबर WN मधील वायची संख्या असेल तर LM बरोबर किती? आणि पर्याय आहेत ए 21-31, बी 34-34, सी 34-21 की डी 55-34. उदाहरणार्थ, L बरोबर W10 मधील एक्सची संख्या बरोबर 34 दिलेली आहे आणि M बरोबर W9 मधील वायची संख्या पण 34 आहे. या ठिकाणी आपण W1 एक्स व वायची संख्या काढू शकतो. एक्स बरोबर W0 मधील वायची संख्या आणि वाय बरोबर W0 मधील एक्स प्लस W0 मधील वायची संख्या, म्हणून W1 बरोबर एक्स बरोबर 0, वाय बरोबर 0 + 1 बरोबर 1. तसेच W2 बरोबर एक्स बरोबर W1 मधील वायची संख्या जी की आहे 1 आणि वाय बरोबर W1 मधील वायची संख्या 0 + 1 म्हणजेच 1. आणि यावरून आपण W0 पासून W10 पर्यंतच्या एक्स आणि वायच्या संख्या काढू शकतो, आणि ज्या येतात 55 आणि 34, म्हणून ह्या प्रश्नाचं आपलं जो पर्याय क्रमांक असणार आहे पर्याय बी 34, कारण W9 वायची W9ची संख्या विचारली आहे आणि एक्सची W10ची, म्हणून पर्याय बी 34 या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 27. एका लोकसमूहामध्ये प्रत्येक अभियंता हा शिक्षक आहे, कोणताही राजकारणी हा शिक्षक नाही व प्रत्येक शिक्षिका ही अभियंता आहे. या समूहासंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? आणि पर्याय आहेत ए, एक राजकारणी स्त्री ही अभियंता आहे. पर्याय बी, कोणतीही स्त्री अभियंता राजकारणी नाही. पर्याय सी, कोणताही पुरुष अभियंता हा राजकारणी नाही. आणि पर्याय डी, प्रत्येक राजकारणी हा अभियंता आहे. येथे पर्याय ए आणि डी हे अचूक पर्याय आहेत. दोघंही पर्याय असत्य आहेत, म्हणून दोन्ही पर्याय अचूक देण्यात आले होते, पर्याय ए आणि डी. प्रश्न क्रमांक 28. मादी ससा एकतर प्रौढ असेल किंवा तारुण्यात आहे असे समजू. एका महिन्यात तरुण ससा प्रौढ बनतो व
सरासरी एक प्रौढ मादी ससा एका मादी सशास जन्म देते. जर सुरुवातीला एक तरुण मादी ससा असेल तर 10 महिन्यांनी मादी सशांची संख्या किती होईल? आणि पर्याय आहे ए 71, बी 79, सी 81 की डी 89. एका महिन्यात तरुण ससा प्रौढ बनतो तर सरासरी 1 महिन्यात प्रौढ मादी ससा एका मादी सशास जन्म देते. यावरून आपण अशा प्रकारे ह्या तक्त्यात माहिती नोंदवू शकतो आणि त्यावरून 10 महिन्यांनी कशा पद्धतीने सशांची संख्या वाढेल ते ठरवता येऊ शकते. यामुळे पर्याय डी 89 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. 10 महिन्यांनी मादी सशांची संख्या असेल 89. प्रश्न क्रमांक 29. जर x1 बरोबर 1, x2 बरोबर 1 अधिक 1/2, x3 बरोबर 1 अधिक 1/2 अधिक 1/2चा वर्ग, याचप्रमाणे xn बरोबर 1 अधिक 1/2 अधिक 1/2चा वर्ग अधिक 1/2चा n-1 असं असेल तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? आणि पर्याय ए आहे xn हा 3 पेक्षा लहान परंतु 2 पेक्षा मोठा असेल. प्रत्येक n हा 10 पेक्षा मोठा किंवा 10 त्याच्या बरोबरीचा असेल. पर्याय बी आहे xn हा 1.8 पेक्षा लहान किंवा त्याच्या बरोबरीचा असेल प्रत्येक n साठी. xn बरोबर 2 एका तरी n साठी. आणि पर्याय डी आहे xn हा 2 पेक्षा लहान असेल प्रत्येक n साठी. येथे x1 बरोबर 1, x2 बरोबर 1 अधिक 1/2 म्हणजे 1.5, x3 बरोबर 1 अधिक 1/2 अधिक 1/2चा वर्ग म्हणजेच 1.75. या पद्धतीने आपण पुढे काढत गेल्यास लक्षात येईल की प्रत्येक पुढची संख्या ही 2 वजा मागील संख्या भागिले 2ने वाढत आहे. आणि म्हणून x बरोबर 1, x2 बरोबर 1.5, x3 बरोबर 1.75, x4 बरोबर 1.875 या नियमाने गेल्यास असे लक्षात येते की xn ही प्रत्येक n साठी 2 पेक्षा लहान असणार आहे. आणि म्हणून पर्याय डी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 30. 8000 या संख्येला भाग जाणाऱ्या एकूण धनसंख्या किती? आणि आहे पर्याय ए आहे 25, 26, 28 की 18. 8000 या संख्येला भाग जाणाऱ्या धनसंख्या आहेत 1, 2, 4, 5, 8, 10, 16, 20, 25, 32, 40, 50, 64, 80, 100, 125, 160, 200, 250, 320, 400, 500, 800, 1000, 1600, 2000, 4000 आणि 8000 म्हणून ह्या संख्या मोजल्या असतात त्या येतात 26 आणि म्हणून 28 आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31. पुढीलपैकी कोणता पर्याय श्रेणी पूर्ण करेल? 17, 23, 37, 53 आणि पुढील संख्या विचारलेली आहे. आणि पर्याय आहेत पर्याय ए 61, बी 59, सी 73 की डी 71. इथं मूळ संख्या क्रमाने लिहिल्यास पहिल्या 2 मूळ संख्यांमध्ये एका मूळ संख्येचा फरक आहे. पुढील 2 संख्यांमध्ये 2 मूळ संख्यांचा आणि हा क्रम पुढे वाढत जातो आहे. 17 नंतर 19 सोडून 23 येते. 23 नंतर 29 आणि 31 या मूळ संख्या सोडून 37, 41, 43, 47 या 3 मूळ संख्या सोडून 53 येते. तर 53 नंतर 59, 61, 67 आणि 71 सोडून 73 ही संख्या येईल. म्हणून पर्याय सी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32. पुढीलपैकी कोणता पर्याय श्रेणी पूर्ण करेल? EG, IK, NP, डॅश आणि AC. इथं पर्याय दिलेले आहेत RT, TV, SU आणि SV. तर या ठिकाणी लक्षात घेतलं तर E आणि G मध्ये केवळ F हे आहे. त्यानंतर पुढील H वगळून I आणि K मध्ये J. त्यानंतर 2 अक्षरं वगळलेली आहेत. पुढील क्रमासाठी 3 अक्षरं वगळून पुढील क्रम येतो तो म्हणजे TV. आणि यानंतर शेवटचं AC. म्हणून या प्रश्नाचा पर्याय क्रमांक येईल बी TV. एका सांकेतिक भाषेत चेन्नई हा शब्द 4, 9, 6, 1, 5, 2, 1, 0 असा लिहिला तर त्याच भाषेत सांगली हा शब्द कसा लिहिता येईल? आणि पर्याय दिलेले आहेत आपल्याला. इथं पर्यायांचं उदाहरणात दिलेल्या माहितीचं निरीक्षण केलं असता लक्षात येईल की मूळ अल्फाबेटिकल क्रमामध्ये 1 मिळून पुढचा क्रमांक इथं अक्षरांना दिलेला आहे. उदाहरणार्थ एचा क्रमांक ए असायला हवा होता परंतु तो 2 दिलेला आहे आणि यानुसार प्रत्येक अक्षराचा क्रम 1-1ने वाढत जातो. म्हणूनच सांगली याचे जे रूपांतर आहे ते होईल 20, 2, 15, 8, 13, 10 म्हणजेच पर्याय क्रमांक ए.
प्रश्न क्रमांक 34. पुढीलपैकी कोणत्या कृती खेळाडू कबड्डी खेळाडू आणि फुटबॉल खेळाडू यामधील योग्य तो संबंध दाखवते? आणि इथं पर्याय दिलेले आहेत. पर्याय सी याचे अचूक उत्तर येईल, कारण खेळाडूंमध्ये सर्वच खेळ खेळणाऱ्या खेळाडूंचा समावेश होतो, म्हणून खेळाडूंचे वर्तुळ मोठे आणि त्यामध्ये कबड्डी खेळाडू आणि फुटबॉल खेळाडू ही 2 वर्तुळे वेगवेगळी दाखवलेली आहेत. इथं जर पर्यायांमध्ये ही दोन्ही वर्तुळे एकमेकात गुंतलेली दाखवली असती तर तो पर्याय देखील अचूक राहिला असता. आतासाठी पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35. जर फुटबॉल टेनिस बॉलपेक्षा हलका आहे आणि बास्केटबॉल टेनिस बॉलपेक्षा जड आहे तर हँडबॉलपेक्षा हलका आहे, तर वजनानुसार चेंडूंचा चढता क्रम कसा असेल? आणि उदाहरणात दिलेल्या माहितीनुसार मांडणी केली असता पर्याय क्रमांक ए फुटबॉल, टेनिस बॉल, बास्केटबॉल, हँडबॉल हा क्रम अचूक येईल. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 36. पुढील विधानांच्या आधारे कोणता किंवा कोणते निष्कर्ष निघतात ते सांगायचं आहे. आणि विधान ए आहे, सर्व प्राणी बुद्धिमान आहेत आणि सर्व बुद्धिमान गोष्टी मानव आहेत. विधान ब आहे, काही मुले निष्पाप आहेत. तर यावरून निष्कर्ष मांडलेले आहेत. निष्कर्ष पहिला, काही प्राणी मानव आहेत. आणि निष्कर्ष 2, काही मुले निष्पाप नाहीत. आणि पर्याय आहेत फक्त ए पहिला निष्कर्ष बरोबर आहे, बी फक्त दुसरा निष्कर्ष बरोबर आहे, पर्याय सी 1 आणि 2 दोन्ही निष्कर्ष बरोबर आहेत, आणि पर्याय डी 1 आणि 2 दोन्हीही नाहीत. दिलेल्या माहितीवरून जर वेन आकृती काढून घेतली तर ती आपल्याला आकृतीवरून स्पष्ट होईल की काही प्राणी मानव आहेत हे सत्य आहे आणि काही मुले निष्पाप नाहीत हे देखील सत्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी निष्कर्ष 1 व 2 दोन्ही हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 37. पुढील तक्त्यात जवळचे शहरातील कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या एका खेड्यातील विविध उत्पन्न गटातील कुटुंबांची संख्या दिलेली आहे आणि त्यावरून खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ते विचारलेलं आहे. पहिलं विधान आहे, साधारणतः 54% कुटुंबांचे उत्पन्न 10,000 ते 20,000 रुपयांच्या दरम्यान आहे. ह्या विधानाची आपण पहिले सत्यता पडताळून बघू. एकूण 141 कुटुंब आहेत आणि शेकडा कुटुंब 76 भागिले 141 गुणिले 100 बरोबर 53.9 म्हणजेच 54%. 54% कुटुंबांची उत्पन्न 10 ते 20,000 रुपयांच्या दरम्यान आहे. हे विधान अचूक आहे. दुसऱ्या विधानाची सत्यता पडताळून बघू. 70% कुटुंबांचे उत्पन्न 10,000 रुपयांपेक्षा जास्त आहे. तर 10,000 रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेले एकूण कुटुंब आहेत 99 आणि त्याचं शेकडा प्रमाण आहे 70%. त्यामुळे हे विधान देखील सत्य आहे. तिसऱ्या विधानाची सत्यता पडताळून बघू. सर्वाधिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांचे उत्पन्न 29,500 रुपये आहे. तक्त्यानुसार ते सर्वाधिक उत्पन्न 30,000 असू शकते, त्यामुळे हे विधान असत्य आहे. आणि शेवटच्या विधानाची आपण पडताळणी करूया. तर मध्यगीचे सूत्र आहे कमाल उत्पन्न वजा किमान उत्पन्न भागिले 2. इथं तक्त्यात कमाल उत्पन्न दर्शवलेले आहे 30,000 आणि किमान उत्पन्न 5,000 भागिले 2 म्हणजेच 25,000 भागिले 2. तर 12,500 हे येते. 12,500 हे मध्यगात 10,000 ते 14,999च्या दरम्यान येते. म्हणून हे विधान देखील सत्य आहे आणि केवळ पर्याय तिसरं विधान असत्य आहे. म्हणून पर्याय सी 1, 2 आणि 4 ही विधाने सत्य हा पर्याय या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे. 38व्या प्रश्नात पुढील तक्त्यात कौटुंबिक हिंसाचार कायदा कलम 498 अ नुसार 2013, 14, 15 या वर्षांमध्ये पुणे, हैदराबाद आणि जयपूर या 3 शहरांमध्ये दाखल झालेल्या प्रकरणांची संख्या दिलेली आहे. आणि यावरून पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ते आपल्याला ठरवायचे आहे. आणि पहिलं विधान आहे की दाखल झालेल्या प्रकरणांच्या संख्येत सर्वाधिक वाढ जयपूर येथे 2014 ते 15 दरम्यान झाली. तर हे विधान सत्य आहे. जयपूरमध्ये 2014-15 दरम्यान सर्वाधिक म्हणजे 30 प्रकरणांची वाढ झालेली आहे. दुसरं विधान आहे दाखल झालेल्या प्रकरणांच्या संख्येत सर्वात कमी वाढ हैदराबाद येथे 2013 ते 14 दरम्यान झाली. अगदी बरोबर. हैदराबाद येथे 2014-15 मध्ये हे विधान असत्य आहे. सर्वात कमी वाढ 2014-15 मध्ये पुणे येथे 0 वाढ नोंदवलेली आहे, म्हणून दुसरं विधान असत्य आहे. तिसरं विधान आहे 3 वर्षातील सरासरी वाढीचा विचार करता हैदराबादमध्ये दाखल झालेल्या प्रकरणांच्या संख्येतील वाढ सर्वात कमी आहे. 3 वर्षात पुणे येथील प्रकरणांची संख्या 40 वरून 50, हैदराबाद येथील 50 वरून 60 झाली, तर जयपूर येथे 30 वरून 80 झाली. यावरून सरासरी सर्वाधिक वाढ जयपूर व सर्वात कमी हैदराबाद येथे झाली. पुणे व हैदराबाद येथे 10 प्रकरणांची वाढ समान दिसत असली तरी पुणे येथे 40 व
40वर 10ची वाढ, तर हैदराबाद येथे 50वर 10ची वाढ झालेली आहे आणि म्हणून हे विधान सत्य आहे. चौथं विधान आहे, दाखल झालेल्या प्रकरणांच्या संख्येत सर्वात कमी वाढ पुणे येथे 2014-15 दरम्यान झाली. हे विधान सत्य आहे. सर्वात कमी वाढ पुणे येथे 14-15 शून्य वाढ दर्शवलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक डी 1, 2 आणि 4 ही विधाने सत्य आहेत, तर तिसरं विधान हे असत्य आहे. प्रश्न क्रमांक 39, एका शाळेतील 2003 ते 2008 या कालावधीतील उत्तीर्णांची टक्केवारी अनुक्रमे 45, 56, 42, 61, 55 आणि 52 अशी आहे. 2003 ते 2008 या काळात या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 2 3 4 3 2 3 असे असल्यास 6 वर्षांची एकत्रित उत्तीर्णांची टक्केवारी किती असेल ते विचारलेलं आहे. 2003 ते 2008 इथं उत्तीर्णांची टक्केवारी आपल्याला दिलेली आहे आणि परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाणही दिलेलं आहे. 6 वर्षात एकूण उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यावरून आपल्याला काढता येईल आणि ही संख्या येते 6 वर्षात एकूण उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या येते टक्केवारी येते 51.5%, म्हणून पर्याय ए हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40, C1 आणि C2 या 2 महाविद्यालयातील एकूण 480 विद्यार्थ्यांची ते वापरत असलेल्या संगणकाच्या प्रकाराबाबत सर्वेक्षण करण्यात आले. त्या सर्वेक्षणातून गोळा झालेली काही माहिती पुढील तक्त्यात दर्शवलेली आहे. C1 आणि C2 या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रमाण 97 आहे आणि एक तक्ता आपल्याला इथे दिलेला आहे. तर C1 महाविद्यालयातील किती विद्यार्थी जास्तीत जास्त एक प्रकारचं संगणक वापरतात? A 195, B 90, C 255 की D 315. इथे एकूण विद्यार्थी आहेत 480 आणि प्रमाण दिलेलं आहे 97. यावरून आपण हा तक्ता या पद्धतीने पूर्ण करून घेऊ शकतो. यावरून एक प्रकारचं संगणक वापरणारे 55 अधिक 160 बरोबर 215, परंतु उत्तरपत्रिकेत हा पर्यायच दिलेला नाही, म्हणून ABCD सर्व पर्याय अचूक देण्यात आले. प्रश्न क्रमांक 41 आणि 42, एका शाळेच्या इयत्ता 10वीच्या 3 तुकड्यांमधील इंग्रजी, हिंदी, मराठी आणि इतिहास या विषयांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या पुढील तक्त्यामध्ये दिलेली आहे आणि या तक्त्यावरून 41वा प्रश्न विचारला. या शाळेतील B तुकडीतील 4ही विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्तीत जास्त किती असू शकते? इतिहास विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किमान असून ती 30 इतकी आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42, 3ही तुकड्यांमध्ये मिळून हिंदी व मराठी या दोन्ही विषयांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्तीत जास्त किती असू शकते? आणि पर्याय आहेत 93, 96, 105 की 111. तिन्ही तुकड्यांमधील प्रत्येक विषयातील किमान विद्यार्थी संख्येचे एकत्रीकरण करू आणि ते होते 30 अधिक 32 अधिक 31 बरोबर 93, म्हणून पर्याय क्रमांक ए 93 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. पहिला पर्याय आहे .ttf म्हणजे फॉन्ट फाईल, बी आहे .wav म्हणजे ऑडिओ किंवा ध्वनी फाईल, सी .jpg म्हणजे ग्राफिक चित्र फाईल, पर्याय डी आहे .exe एक्सक्लुझिव्ह डेटा फाईल आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी .exe म्हणजे एक्झिक्युटेबल फाईल असते, एक्सक्लुझिव्ह डेटा फाईल नव्हे. प्रश्न क्रमांक 44, खालीलपैकी अचूक जोडी कोणती? ए 1 किलोबाईट बरोबर 10^4, बी 1 मेगाबाईट बरोबर 10^6, पर्याय सी 1 गिगाबाईट बरोबर 10^12 की पर्याय डी 1 टेराबाईट बरोबर 10^15 आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी 1 मेगाबाईट बरोबर 10^6. प्रश्न क्रमांक 46, इंटरनेटवरील सर्व माहितीला डेटा इंटरनेट सेवा पुरवठादाराने व सरकारी नियामकाने सारखेच महत्त्व द्यावे. त्यात वापरकर्ता, आशय, वेबसाईट आदी निकषांच्या आधारे भेदभाव करू नये व वेगवेगळे शुल्क आकारू नये. या तत्त्वासाठी इंग्रजीत कोणती संज्ञा वापरतात? आणि पर्याय आहेत ए डिजिटल इक्वॅलिटी, बी डिजिटल डेमोक्रेसी, सी नेट प्रायोरिटी की डी नेट न्यूट्रॅलिटी. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय डी नेट न्यूट्रॅलिटी. इंटरनेटवरील सर्व माहिती इंटरनेट सेवा पुरवठादार कंपनी व सरकारी नियामकाने सारखेच महत्त्व द्यावे व त्यात वापरकर्ता, आशय, वेबसाईट आदी निकषांच्या आधारे भेदभाव करू नये व भिन्न शुल्क आकारू नये. प्रश्न क्रमांक 47, इंटरनेटवरील सुविधांचा योग्य कालक्रम कोणता?
याच्यातील पर्याय डी हे अचूक उत्तर आहे. ॲमेझॉन 1994, गुगल 1998, फेसबुक 2004 आणि स्नॅपचॅट जे आलं आहे ते 2011ला. त्यामुळे ॲमेझॉन, गुगल, फेसबुक, स्नॅपचॅट पर्याय डी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48, पुढीलपैकी योग्य जोडी ओळखा. ॲमेझॉन साबीर भाटिया, गुगल सर्जी ब्रिन, ट्विटर जुलियन असांज की डी यूट्यूब सिमी वेल्स. आणि अचूक पर्याय आहे पर्याय बी गुगल सर्जी ब्रिन. ॲमेझॉन जे आहे त्याची स्थापना जेफ बेझोस यांनी केली. गुगलची लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन. ट्विटर जॅक डोर्से, बीस्टोन इव्हन विल्यम्स, यूट्यूब जावेद करीम, हॉटमेल साबीर भाटिया, विकिलीक्स जुलियन असांज आणि विकिपीडिया जिमी वेल्स. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय ब. प्रश्न क्रमांक 49, पुढीलपैकी कोणता कचरा हानिकारक प्रकारात समाविष्ट करण्यात आला आहे. आणि पर्याय ए रासायनिक, बी घरातील, सी व्यापारी संकुलात की डी शेतीतील. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए रासायनिक कचरा हा हानिकारक प्रकारात समाविष्ट करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 50, डॅश प्रामुख्याने मल प्रकारचे पाणी दूषित करण्यास कारणीभूत आहे. ए घरातून येणारे सांडपाणी, बी रासायनिक सांडपाणी, सी लोखंड तयार होणाऱ्या कारखान्याचे सांडपाणी की डी औषधी करणाऱ्या कारखान्याचे सांडपाणी. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए घरातून येणारे सांडपाणी हे प्रामुख्याने मल प्रकारचे पाणी दूषित करण्यास कारणीभूत ठरते. प्रश्न क्रमांक 51, पुढीलपैकी कोणता वायू स्ट्रॅटोस्फिअरच्या ओझोनचा नाश करण्यात कारणीभूत आहे. पर्याय आहेत ए क्लोरोफ्लोरोकार्बन, बी क्लोरीन, सी सल्फर डायऑक्साईड की डी कार्बन डायऑक्साईड. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए क्लोरोफ्लोरोकार्बन. ओझोनच्या नाशाला हा वायू कारणीभूत ठरतो. क्लोरीन जो आहे त्याच्या संपर्कामुळे डोळे, नाक, घशात जळजळ होते, खोकला येतो. सल्फर डायऑक्साईडमुळे डोकेदुखी, उलटी आणि इव्हन मृत्यू देखील होऊ शकतो. तसेच आम्लपर्जन्याला देखील हाच वायू कारणीभूत ठरत असतो. कार्बन डायऑक्साईड वातावरणात उष्णता धरून ठेवतो आणि जागतिक तापमानवाढीस कारणीभूत ठरतो. प्रश्न क्रमांक 52, पाण्याचे संरक्षण करण्यासाठी जलयुक्त शिवार ही योजना कोणत्या राज्यात घेण्यात येत आहे. पर्याय ए महाराष्ट्र, ओरिसा, बंगाल की राजस्थान. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए महाराष्ट्र. महाराष्ट्रात राज्याच्या काही भागात दर 2 वर्षांनी या ना त्या कारणाने दुष्काळ पडत असतो. यावर मात करण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियान ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला. याचा मुख्य उद्देश पावसाचं पाणी गावाच्या शिवारातच अडवून भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे हा आहे. प्रश्न क्रमांक 53, पुढीलपैकी कोणते साधन पुन्हा नवीन करण्याजोगे आहे. कोळसा, पेट्रोल, नैसर्गिक वायू की जंगल. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जंगल. कोळसा, पेट्रोल, नैसर्गिक वायू पुनर्नवीकरणक्षम नाही. त्यांच्या निर्मितीला खूप मोठा कालावधी लागतो. प्रश्न क्रमांक 54, नदीच्या खोऱ्यात बांधण्यात येणाऱ्या धरणामुळे सामाजिक व आर्थिक प्रभाव मुख्यतः कोणावर जाणवतो. ए भूकंपाचा ऱ्हास, बी पाण्याची गुणवत्ता, सी भूकंप की डी विस्थापित झालेले नागरिक. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विस्थापित झालेले नागरिक. नदी खोऱ्यातील बांधण्यात येणाऱ्या धरणामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांचे स्थलांतरण होते. परिणामतः त्यांचे सामाजिक व आर्थिक जीवन प्रभावित होते. प्रश्न क्रमांक बी शिक्षणतज्ज्ञ आणि त्यांचे विशेष शिक्षणातील योगदान याविषयीची अचूक जोडी ओळखायची आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी लुईस ब्रेन यांनी अंध अध्ययनार्थींसाठी कार्य केलेले आहे. हेलन केलर यांनी मूकबधिर आणि कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी, त्याच्यानंतर थॉमस एडिसन यांनी कर्णबधिर अध्ययनार्थींसाठी आणि लाल अडवाणी यांनी अपंग अध्ययनार्थींसाठी. प्रश्न क्रमांक 56, महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 1994 नुसार पुढीलपैकी कोणत्या कलमामध्ये वरिष्ठ महाविद्यालयासाठी प्रवेशाचे नियम सूचित केलेले आहेत. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय ए कलम 65. प्रश्न क्रमांक 57, योग शिक्षण अभियान डॅश शिक्षणाशी संबंधित आहे. आणि पर्याय आहेत ए वैद्यकीय, बी सर्वसामान्य, सी तंत्रज्ञान की डी व्यावसायिक. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए वैद्यकीय शिक्षण. प्रश्न क्रमांक 58, अभिजित गायनाच्या क्लासला जातो हे कोणत्या प्रकारचे शिक्षण आहे. औपचारिक शिक्षण, प्रासंगिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण की तांत्रिक व अतांत्रिक शिक्षण. हे औपचारिक शिक्षण आहे. शाळा, कॉलेज, विद्यापीठ, शैक्षणिक संस्था यातून दिले जाणाऱ्या शिक्षणाला औपचारिक शिक्षण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 59, याच्यात जोड्या जुळवायच्या आहेत. आणि याचं अचूक पर्याय क्रमांक डी आहे. जगन्नाथ संस्कृत विद्यापीठ जे आहे ते पुरी येथे आहे. राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ
तिरुपती आहे येथे आहे, कामेश्वर लिंग संस्कृत विद्यापीठ दरभंगा येथे, तर गुरुकुल कांगडी संस्कृत विद्यापीठ हरिद्वार येथे आहे. पर्याय डी. या प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न, ICSSRचे पूर्ण विस्तार काय आहे? आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय ए, इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च, ICSSR. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे अपकमिंग व्हिडिओजचे आपल्याला नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.